नमस्कार, मी काजल सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर ह्या मशीनविषयी आज मी तुम्हाला सगळं जे काय असेल माहिती, अगदी छोट्यातली छोटी माहिती सुद्धा देणार आहे, संपूर्ण डेमो देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण थोडा मोठा व्हिडिओ होईल, पण अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिलं ही मशीन माझी कोणती आहे तर इथे बघा, उषा जेनोमी स्टेला स्टिच मशीन आहे। उषा कंपनीच्या मशीन ह्या सगळ्यात जास्त एक नंबर कंपनी आहे, सगळ्यात चांगली आहे। ही मशीन वापरल्यानंतर हिचा बिघडायचा वगैरे बिलकुल प्रॉब्लेम येत नाही। जवळपास 2-2.5 वर्ष होत आले असतील मला ही मशीन घेऊन, 2.5 पेक्षा पण जास्त झाले असतील। तरीही अजून मला 1 रुपयाचा खर्च आलेला नाही या मशीनमध्ये। मध्यंतरीतला जो बल्ब असतो तो गेला होता, पण आता तो पुन्हा चालू झालेला आहे। फक्त आता आपण जसे कपडे शिवू तसं आता माझ्या याच्यामध्ये 2-4 सुया मोडलेल्या आहेत। आता त्या सुया मोडणं काही मशीनचा प्रॉब्लेम नाहीये, तो कपड्याचा प्रॉब्लेम असतो, जे डायमंड वगैरे येतात त्यामुळे सुया मोडू शकतात। तर ही मशीन मी घेतली होती बरेच दिवस झाले, तर 2.5 वर्ष म्हटलं की उषा कंपनीची मशीन आहे। आणि ही ना ह्याची म्हणजे स्पीड किती आहे, आता स्पीड बऱ्यापैकी चांगला आहे। ज्यावेळी आपण फर्स्ट टाइम चालवतो नाही त्यावेळेस आपल्याला वाटतं यार खूप फास्ट चालते मशीन, पण जसं हळूहळू तुम्हाला टाइम लागेल, मला तर 1-1.5 वर्षाचा वाटत होतं की खूप फास्ट चालते, आणि त्याच्यानंतर माझं स्पीड वाढलं, त्यामुळे मला असं वाटायला लागलं मशीन थोडी कमी चालते, पण 1 नंबर स्पीड आहे, भरपूर फास्ट चालते। असं नाही की स्लो चालते वगैरे, भरपूर फास्ट चालते। काय होतं की आपली नंतर आपली स्पीड वाटते, कारण आपल्याला प्रॅक्टिसमुळे ना कपडे वगैरे पटपट शिवता येतात त्यामुळं। पण आता असं आहे का की घरगुती फक्त वापरायचे असेल तर घेऊ शकता का, बाहेर समजा आता कस्टमरची घ्यायचे आहेत तर घेऊ शकता का। तर मी कस्टमरचे कपडे शिवते, आणि फक्त शिवत नाही तर भरपूर शिवते। रोज डेली 2 ब्लाउज कंप्लीट करते, 2 नाही झाले तर 1 तरी करते। आता या मशीनचं टायमिंग सांगायचं झालं तर दिवसातून तुम्ही 6 तास ही मशीन चालू शकता कंटिन्यू, न बंद करता 6 तास, काही होत नाही, काही सुद्धा होत नाही। 6 तास चालवा, मी सुद्धा 6च्या वरती जास्त चालवत असेल मला असं वाटतं। भरपूर वेळ मी ही मशीन चालवते दिवसातून। फक्त कसं आहे ना, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही स्वतःसाठी मशीन घेता आणि कधीतरी वापरता, 1-2 महिन्यातनं, नंतर वापरत नाही, त्यामुळे मशीन बंद राहून ती खराब होते। त्यामुळे रेग्युलरली वापरा। तुम्हाला जर रेग्युलरली समजा स्वतःच करायचं असेल तर शक्यतो ही मशीन घेऊ नका, जी छोटी असती ह्याच्यापेक्षा बारकी असती, काहीतरी 4-5 हजाराला असते, ती तुम्ही घ्या, स्वतःसाठी घ्या। आणि ह्याच्यावर कस्टमरची तुम्ही ही सुद्धा स्वतःसाठीच घेऊ शकता, काही होत नाही। फक्त कधी मध्ये त्याला ऑइलिंग करणं, कधी मध्ये चालवणं ही सुरू करा, कारण की आमच्या इथं पण एक मशीन आहे, त्या बाईने काय केलं की 1-1.5 वर्ष त्या मशीनला हातच लावला नाही। आता ती चालवायला गेली तर ती मशीन चालतच नाहीये, आणि चालली तर एकदम गुटमळ होते, कारण तिने ती मशीन टेबलमध्ये जॉईन केली। आणि ज्यावेळी आपण ही मशीन टेबलमध्ये जॉईन करतो, आता बघा आपला पार्ट ओपन आहे, इथला जो पार्ट आहे ना, ज्यावेळी आपण टेबलमध्ये जॉईन करतो त्यावेळेस हे पार्ट खुला राहतो, इथं जे आहे हा बॉक्स तो येत नाही ज्यावेळी टेबलमध्ये मशीन जॉईन करतो त्यावेळेस। मग त्यामुळेच काय होतं की ह्याच्यामध्ये ना गन चढतो, हे जे आहे ना ह्याच्यामध्ये गन चढतो आणि ती मशीन बंद पडते। त्यामुळे ही मशीन सेफ्टीसाठी जर तुम्ही कधी मध्येच यूज करणार असेल तर चांगली आहे, कारण हे बॉक्स इथं पण आहे, बॉक्स आहे छोटासा कवर बघा, त्याच्यानंतर हा पण बॉक्स आहे, त्यामुळे ह्याच्यातली आतली जी मशीन आहे ती सेटिंग ती बिलकुल सुद्धा खराब होत नाही। त्यामुळे जर स्वतःसाठी घ्यायचं आहे, दुसऱ्यांसाठी कस्टमरची कामं करायची आहेत, त्याच्यासाठी घ्यायचं आहे, तरी सुद्धा ही मशीन 1 नंबर आहे। उषा कंपनीची घ्या, सिंगर कंपनीची घ्या, दोन्ही पण कंपन्या चांगल्या आहेत। ह्याच्यापेक्षा दुसरी कंपनी मला तर माहीत नाही, आणि जर असेल एखादी चांगली तर तेही मला माहीत नाही, पण मला असं वाटतं उषा कंपनी सगळ्यात बेस्ट आहे। उषाच्या ज्या मशीन असतात त्या पण सगळ्यात बेस्ट असतात। तर ही मशीन मी घेतली होती ना, त्यावेळेस तो जे ऑर्डर करायची रिसिप्ट असते ती मी तुम्हाला इथे साईडला दाखवेन स्क्रीनवरती। तर मी ही मशीन घेतली होती फक्त 9,499 रुपयाला घेतली होती। सोबत मला हा पूर्ण जो डब्बा आहे गुंड्यांचा, दोऱ्याचा, तो आला होता, बघू शकता। याच्यामध्ये जवळपास काहीतरी 16 नाही, साईड 18 गुंड्या आहेत त्याच्यामध्ये बघा, 3 लाईन आहे त्याच्यामध्ये। आणि सोबतच वरती पण असा एक छोटासा कप्पा आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकतो। आता याला मला सोबत काय आलं होतं ते मी तुम्हाला सांगते, ॲक्सेसरीज काय आल्या होत्या। तर हे आलं होतं, एक मीटर पट्टी आली होती त्याच्यासोबतच। त्यासोबत महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे आपल्याला उसवण्यासाठी हा जो स्क्रेपर का कटर म्हणतात ते आलं होतं, त्याच्यासोबत हे फ्री आलेलं आहे। त्यानंतर सोबतच ह्याच्यामध्ये खूप सारे ॲक्सेसरीज आहेत, बघू शकता। बटन फूट आहे, हुक फूट आहे, नंतर जे बटन कांजी म्हणतो आपण, काची ती बनवायचं ते फूट आहे। तिथं मला 16 नंबरच्या सुयांचं एक पॉकेट, 14 नंबरच्या सुयांचं एक पॉकेट,
2 पॉकेट आली होती। सोबतच मला वेगवेगळ्या कलरचे मिक्स कलरमध्ये एक सेटचा का 5चा असे मला 4-5 सेट बटणं आली होती। ते आता मी खालच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत बघा। ह्याच्यामध्ये आहेत बटणं आली होती, हुकाची एक छोटंसं पॉकेट आलं होतं हुकाचं, सोबत एक कैची आली होती। बऱ्याच भरपूर साऱ्या ॲक्सेसरीज आल्या होत्या की ज्या यायला पाहिजेत, म्हणजे रेग्युलरली आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला जे मोजकं सामान लागतं ते सगळं ह्या मशीनसोबत येतं। तुम्हाला काहीही दुसरं घ्यावं लागत नाही, काहीही, अगदी दोरासुद्धा, कारण हा पूर्ण बॉक्सच दोऱ्याचा भरून येतो त्यामुळं दोरासुद्धा घ्यावं लागत नाही, हुक घ्यावे लागत नाही, बटन घ्यावे लागत नाही, काहीही, कैची, मीटरपट्टी सगळं ह्या मशीनसोबतच आलं होतं। फक्त तुम्हाला बाहेरून घ्यावं लागतं तो म्हणजे कपडा। त्यात काय तुम्ही घरातला ह्या अंगावरचा कपडा पण जो यूज नाही होत तो कट करा आणि त्याच्यावरची मशीन चालवायला सुरुवात करा, शिका आणि नंतर बाकीचं करा। आणि समजा आता त्यांचं कसं आहे डेमो, ते घरी येऊन आता मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही ज्यावेळी मशीन ऑर्डर करता त्यावेळेस तुमची डिलिव्हरी ज्यावेळी होती ना त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये तो त्यांचा माणूस येतो घरी आपल्याला पूर्ण या मशीनचं डेमो समजवण्यासाठी की कसं चालवायचं, कसं हे करायचं। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला याच्यासोबत 3 फूट आलेत। हा बघा, हा नॉर्मल फूट, पिकोफॉलचा फूट आणि तो दुसरा बटनचा फूट, असे 4-5 फूट आलेले आहेत सगळे धरून म्हणायचं म्हटलं तरी। त्यामुळे मला वाटतं ही बेस्ट कंपनीची मशीन आहे, बेस्ट मशीन आहे। फक्त आता या मशीनची प्राइस वाढलेली आहे, मी स्वतः चेक केलं तर आता ही मशीन काहीतरी 11:30-12 पर्यंत जाते। ऑफर चालू झाली की 11ला भेटती, कारण मी ज्यावेळी घेतली ना त्यावेळेस ही मशीन नवीन होती त्यामुळे मग एवढ्या विकल्या जात नव्हत्या, त्यामुळे त्यावेळेस खूप कमी प्राइसला होती। आणि आता काय झालं ना या मशीनचं इतकं म्हणजे आता माझी बघूनच कितीतरी तुमच्यासारख्या माझ्या मैत्रिणींनी घेतलेली आहे, त्यामुळे इतकं त्याचं डिमांड वाढले ना की त्याची प्राइस त्यांनी आपोआपच वाढवलेली आहे। आता मी घेतली त्याचा फोटो तुम्हाला दाखवीनच मी साईडला की मी किती तारखेला ऑर्डर केली ती पण तुम्हाला कळेल त्याच्यावर नक्की मी 2000 साली ऑर्डर केली ती पण तुम्हाला तिथं दिसेल। तर आता हे झालं की मला सगळं, तर अजून एक खडू सुद्धा मला ह्याच्यासोबतच, हे खडूचं पॉकेट मशीनच्या सोबतच आलेलं होतं। तर आता हे झालं मशीनच्या ह्याच्याविषयी बेसिक माहिती। आता मी तुम्हाला डेमो देते की नेमकी चालवायची आहे कशी ते सुद्धा तुम्ही अगदी सावकाश बघा। तर ह्याच्यावरती ना काय आहे बघा, इथं ज्यावेळेस हे बटन येतं की ना आपलं रोलर, त्यावरती सगळं दिलेलं आहे। पिकोसाठी कुठलं वापरायचं, बटन करण्यासाठी कुठलं वापरायचं, मोठी डिझाईन करण्यासाठी कोणतं वापरायचं, छोटी डिझाईनसाठी कोणतं, नंतर आपल्या रेग्युलरची जी शिलाई असते रफ शिलाईसाठी 3 नंबर, नॉर्मल शिलाईसाठी 2 नंबर, जास्त छोटी शिलाई पाहिजे असेल 1 नंबर। त्यानंतर हे लॉकसाठी आहे बघा, हे आहे ना ते लॉकसाठी, ते आता मी तुम्हाला डेमोमध्ये सगळं दाखवणारच आहे की कसं काय ठेवायचं। सोबतच तुम्हाला जरी त्यांचा डेमोवाला माणूस नाही आला तरी बघा इंट्रोडक्शनचं एक बुक दिलेलं असतं। आता हे बुक जर माझं तुम्ही उघडलं तर तुम्ही म्हणाल तू काय MPSC UPSCचा अभ्यास केलास ह्या बुकवरती, इतकं मी या बुकला भरवून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल, भरवून ठेवलंय अगदी। मला जे पॉईंट जमत नाही, जे कळत नव्हतं, जे समजत नव्हतं ते मी त्याच्या साईडला लिहून अगदी सगळं दिलंय बघा। प्रत्येक फूटचा वापर कसा करायचा आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला वाचायचा आहे। नाही इंग्लिश वाचता येत सरळ याचा फोटो काढायचं, मी एक व्हिडिओ टाकलेला की ह्याचा फोटो काढून तुम्ही ते मराठीत कसं ट्रान्सलेट करू शकता। फोटो काढायचं, गुगल लेन्सवरती तिथं जायचं, क्लिक करायचं, गॅलरीतला तो फोटो घ्यायचा, सगळं मराठीतनं वाचून काढायचं, नाही तर लिहून काढायचं सरळ। हे तुमच्याकडे 2 मार्ग आहेत। आणि तसं तर मोस्टली आता सगळ्यांना वाचताच येतच म्हणा इंग्लिश, तरी पण अर्थ जर कळत नसतील तर शक्यतो तुम्ही तसं करा असं मी सांगेन। पण हे वाचून समजण्यापेक्षा जर सांगून असं व्हिडिओद्वारे जर सांगून दाखवलं ना तर पटकन येतं। त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला चला डेमो दाखवून देऊया। तर चला आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं मशीन कशी जॉईंट करायची आहे, कशी चालवायची आहे, बॉबिन कशी भरायची आहे, सुरू कशी करायची आहे, ह्या 3-4 मोस्टली महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवा। तर चला सुरू करूया। तर बघा हे फूट आहे, हे सेपरेट असतं, जॉईंट नसतं मशीनला, एका बॉक्समध्ये दिलेलं असतं आणि हे खाली ठेवून द्यायचं। आता याच्यामध्ये 2 पिन आहेत, ही बघा माझ्या हातामध्ये 2 पिन आहेत, एक फूटला जॉईंट आहे, जी फूटला जॉईंट आहे की नाही ती मग मशीनला जॉईंट करायची। तिथं दिलेलं आहे 3 साईड असतात त्याला, 3ची जी पिन आहे ती मशीनला जॉईन करायची आहे व्यवस्थित। आणि त्याच्याच लागून दुसरी पिन आहे ना जॉईंट झालेली, ती आपल्याला प्लगला म्हणजे लाईट कनेक्शन द्यायचं आहे त्याला। आणि हे जे बटन आहे ना काळं दिसतंय तिथे ऑन ऑफचं आहे, आता ऑफ करायचं ऑन करायचं ते आता डायरेक्ट आपण काय करतो की वरचं बटन दाबतो आणि खालचं दाबायला विसरतो, तर त्यावेळी खालचं ऑनच ठेवलं तरी चालेल, फक्त जे वरचं आहे प्लगचं बटन ते दाबायचं
आता बघा हा रोलर आहे आणि मी जे आता दाबते ते लॉकचं आहे. जर तुम्हाला लॉक करायचं असेल ना शिलाई, त्यावेळी हे 2दा दाबायचं किंवा 3-4दा दाबलं तरी चालतंय. आणि जे पलीकडचं आहे ते बघा मी नकाने तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर हे नेहमी 4वरच ठेवायचं. आपल्याला 4 शिवाय दुसरं कोणतंही लागत नाही. जर तुम्हाला अशी ते नसते का जॉईंटवाली शिलाई किंवा अशी भाईसाठी वगैरे बघा फ्रिल करायची असेल त्यावेळी आपण चेंज करू शकतो, पण नेहमी 4वरच ठेवायचं. जर दुसरं झालं ना तर ना तुमची शिलाई मोठी येईल आणि मग जो तुम्ही कपडा शिवलेला असेल तो पटकन उसवून जातो. तर तेवढे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता फूट कसं चेंज करायचं बघा. पाठीमागच्या साईडला त्यांनी दिलेलं असतं बघा, दाखवते तुम्हाला अगदी जवळून. वरती करायचं, फूट काढायचं, आपोआप पडतं. त्यानंतर जे दुसरं फूट आहे ना, तुम्हाला जे कोणतं दुसरं लावायचं असेल ते इथं ठेवून द्यायचं. आता बघा काय करायचं. आता जे टंचन आहे आपण जे काळं म्हणतो वर खाली करायचं शिलाईच्या वेळी, ते खाली ठेवायचं आणि मग त्या आतमध्ये बरोबर फूट जॉईंट होतं त्याला. बघू शकता, तुम्हाला अगदी झूम करून मी दाखवलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हे बाजू साईडला कडून आपल्याला इथं आता बॉबिन भरायची आहे. तर आतमध्ये बॉबिन असते बघा. सुरुवातीला नसते, ज्यावेळी मशीन घरी येईल ना त्यावेळेस नसते. तुम्हाला साईडला दिलेले असते ते आधी भरावी लागेल आणि मग जॉईंट करावी लागेल. तर आता बॉबिन भरायची कशी ते आपण बघूयात. बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर आता ही बॉबिन आहे बघा, याला अशा प्लास्टिकवाल्याच बॉबिन येतात त्या मशीनसोबत. याच्यामध्ये ठेवायची या दांडीमध्ये आणि आता बघा हे इकडं सरकवायचं लेफ्ट साईडला. आणि सगळ्यात आधी आपल्याला जे हँडव्हील आहे की नाही, आता हँडव्हीलचे तर मेन मुद्दा येतो बरं का बॉबिन भरताना. मेन गोष्ट आहे ती म्हणजे आत बाहेर ठेवायचं, किंवा जर तुम्हाला सुई वर खाली घ्यायची असेल त्यावेळी आपल्याला हँडव्हीलचं दाबावं लागतं किंवा फिरवावं लागतो हँडव्हील. तर आता बघा काय दाखवते मी तुम्हाला. आता जी मागच्या साईडला अजून एक आपल्याला असं पाईप दिलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दोऱ्याची गुंडी ठेवायची असते आणि मग जो इथून यू टर्न आहे त्याच्यातून दोरा व्यवस्थित घालायचा. बघू शकता यू टर्नमधून. आणि मग अलीकडे जे खिळ्यासारखं दिसतंय त्याच्यातून सुद्धा दोरा घालायचा आणि मग बॉबिनला अशा प्रकारे 3-4 तिडे देऊन घ्यायचे. बघा तिडे दिल्याच्यानंतर बॉबिन आपल्याला लेफ्ट साईडला पुश करून घ्यायची. व्यवस्थित जॉईंट झाली तरच तुमची बॉबिन फिरेल, नाहीतर मग काहीच फिरणार नाही. आता फूटवरती पाय द्यायचा, फूट चालू होईल. आणि लक्षात ठेवा ज्यावेळी बॉबिन भरायचं असेल त्यावेळेस जे हँडव्हील आहे ते बाहेरच्या साईडला पाहिजे. मी आधीच केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि फक्त फूटवरती पाय दिला की आपल्या मनानेच बॉबिन भरली जाते. आणि भरून पूर्ण झाल्याच्या नंतर दोरा चालायचा बंद होतो. दोरा चालायचा बंद झाला की तुम्ही पाय साईडला काढून ठेवायचा, म्हणजे आपोआपच मशीन बंद होईल. आता तुम्ही फूटवरती जसा पाय ठेवाल तशी मशीन चालू होईल. पाय जसा हलका कराल तशी स्लो होईल, जोरात दाबाल फास्ट होईल. आता दोरा कट केला आणि बॉबिन या साईडला पुश केली आणि काढून घेतली. आता इम्पॉर्टंट गोष्ट हँडव्हील आतमध्ये पुश करायचं, म्हणजे आतमध्ये दाबून घ्यायचं. आता ही बॉबिन आपल्याला आतमध्ये भरून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. आणि इथून एक बाजू दिलेली असते आपल्याला यू टर्न, त्याच्यातून अशा प्रकारे घालून यूमध्ये टप करायचा व्यवस्थित धागा. तर इथं आपला धागा जॉईंट झालेला आहे बॉबिनमध्ये. आता बॉबिन आतल्या साईडला जॉईंट करून घ्यायची, बसवून घ्यायची व्यवस्थित. बघा बॉबिन बसवली, त्यानंतर हा बॉक्स पण व्यवस्थित इथं बसवून घ्यायचा. आता जो धागा आहे शिल्लक राहिलेला कट करून तो कसा बसवायचा बघा, अशा प्रकारे घ्यायचा. इथून खाली यायचं, तिथं बरोबर आपल्याला डायरेक्शन दिलेले आहे. इथून यू घ्यायचं, यू टर्न घ्यायचा. आता मी इथं थोडंसं टेन्शन वर उचललं आहे कारण सुई धागा ओवता आला पाहिजे तिथून. तर बघा इथून धागा घेऊन खालच्या साईडनं अजून यू घेऊन, आता मी तुम्हाला इथं थोडंसं झूम करून दाखवते, दिसणार नाही खालच्या साईडनं मी कुठं धागा घालते. तर बघा इथं ना एक असं सुईसारखं दिलेलं आहे, तिडा आतमध्ये घालायचा, यूच असतं तिथं पण त्याच्यामध्ये धागा घालायचा आणि मग सगळ्यात शेवटी धागा आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. अगदी सावकाश आणि सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला. बघा इथे धागा सुईमध्ये घालून घ्यायचा. आता धागा काय करायचा, ओढूनच धरायचा, धागा टाईट धरायचा. हँडव्हील फिरवायचं, माझ्या हाताकडे लक्ष द्या, हँडव्हील मी फिरवत आहे. हँडव्हील फिरवायचं, खालचा धागा जो बॉबिनचा आहे ना तो आपल्या मनाने वरती येतो. बघा आता दोन्ही धागे इथं वरती आलेले आहेत, म्हणजे वरचाही आणि खालचाही. आता मी तुम्हाला 1-2 शिलाई करून दाखवते, तर बघू शकता. आता मी हा कपडा घेतलेला आहे बघा. आता शिलाईसाठी टेन्शन आहे ना, वर उचलायचं असं टंचन, कपडा खाली ठेवून द्यायचा, नंतर टंचन खाली घ्यायचं. ठीक आहे. आता फूटवरती पाय प्रेस करायचा, आपोआप शिलाई चालू होईल.
पहिल्यांदा थोडी स्लो करा, नंतर थोडी फास्ट, आपल्या मनाने जमूनच जाईल, पण सुरुवातीला हळू करा. आता मी इथं सरळ शिलाई देऊन घेतली बघा. आता मी तुम्हाला लॉक कसं करायचं ते सांगते. पुन्हा सेम त्याच पद्धतीने टेन्शनवर उचलायचं, खाली फूट ठेवायचं आणि इथं बघा लॉक करण्यासाठी जे मी दाखवलं होतं तुम्हाला लॉकर, तिथे 3-4 वेळा दाबायचं बघा. खाली घ्यायचं, खाली एकदम खालीपर्यंत घ्यायचं. माझ्या हातामुळे आता ते तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी ते दाबलं आणि बघू शकता इथं आपलं लॉक झालेलं आहे अगदी करेक्ट बघा. व्यवस्थित असं इथं लॉक झालेलं आहे. दुसरी शिलाई पहिली आपण जी लॉक केली नव्हती ती लॉक झालीच नाही. अजून एकदा मी तुम्हाला थोडं सविस्तर दाखवते, थोडं जवळून. पुन्हा तीच प्रोसेस, टेन्शनवर उचलायचं, फूट खाली ठेवायचं आणि शिलाई चालू करायची. पुन्हा बघा आता मी इथं बरोबर तुम्हाला लूप दाखवते लॉक करून आणि सगळ्या शेवटी इथं लॉक करायचं. लॉक केल्यामुळं धागा आहे ना तो उसवत नाही. ठीक आहे, समजलं ना? तर बघा अगदी छोट्यातली छोटी मला माहीत असणारी सगळी बेसिक माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही मशीन तुम्हाला चालवायला येणार हे फिक्स. आता प्रश्न येतो की सुई वगैरे सगळं बदलावं लागतं का? काहीही करावं लागत नाही. ज्यावेळेस तुम्हाला मशीन डिलिव्हरी होतं ना त्यावेळी तुमचं सेटिंग अगदी करेक्ट असतं. कुठेही काही हलवू नका सुरुवातीला. ज्यावेळेस मशीन तुम्हाला आणून देतील ना त्यावेळेस हा रोलर बरोबर 2 वरती असतो, हँडव्हील बरोबर असतो. ही जी सेटिंग आहे 4, 2, 3 याची, ही 4 वर कंटिन्यू ठेवायची. कधीच तिला खालीवर करायचीच नाही. जर तुम्हाला बाकी काय कळत आहे ना तर 4 वर ठेवायची रोजच्या शिलाईसाठी. बिलकुल बटणं दाबायची नाही दुसरी काय. आणि त्याच्यानंतर आता प्रश्न येतो की ही सुई, तर सुई सुद्धा आतमध्ये पहिले जॉईंट असते, काहीही करावं लागत नाही. फूट सुद्धा तुम्हाला लावून दिलेलं असतं, सगळं तुम्हाला करून दिलेलं असतं. फक्त तुम्हाला करावं लागतं ते म्हणजे बॉबिनमध्ये धागा भरून बॉबिन लावणं आणि शिलाई चालू करणं. या 2च महत्त्वाची कामं तुम्हाला करायची होती. आणि मशीन चालवा खूप सोपं आहे. फक्त पाय ठेवायचा फूटवरती, झालं आपलं काम संपलं. अगदी छोट्याली छोटी बेसिक माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट राहिलं म्हणजे मशीनसोबत कवरसुद्धा असतो, जो की मशीन आपलं काम झालं की आपण आपला कवर लावून ठेवायचं, म्हणजे धूळ वगैरे त्याच्यावरती जमा होत नाही त्यासाठी. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही, कारण खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी काही राहिला असेल तर कमेंटमध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ज्या कोणत्या मैत्रिणीला मशीन घ्यायची आहे तिला हा व्हिडिओ सेंड करा, शेअर करा, खूप सारा शेअर करा व्हिडिओ. आणि आवडल्यास लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट केल्याशिवाय जायचं नाही. बाय बाय.